चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आपलं जे साप्ताहिक चिंतन सुरू आहे त्यात आज आपल्या खऱ्या स्वभावाचं दर्शन घडणं हा कर्माचा महत्त्वाचा उपयोग आहे असं वचन आपल्यासमोर आहे. आपल्या खऱ्या स्वभावाचं दर्शन घडणं हा कर्माचा महत्त्वाचा उपयोग आहे. तर अगदी सुरुवातीपासून पण थोडक्यात घेऊ की कर्म किती अविरत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते किती विविध आहे हे माहिती आहे. किती अटळ आहे हेही माहिती आहे. ते किती महत्त्वाचं आहे हे माहिती आहे. कारण तेच बंधनात टाकतं, तेच मुक्त करतं. कर्म करूनच माणसं बंधनात पडली आणि कर्म करूनच मुक्त झाली. पुन्हा त्यांना पुन्हा कर्माच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व किती आहे लक्षात येईल. म्हणून कर्माचा विचार हा सगळीकडे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. कारण ते अटळही आहे, महत्त्वाचंही आहे, अविरत आहे. आता मी कर्माचा विचार करीत नाही किंवा आजपर्यंत कधी केला नाही, मी विचार करून कधी काम केलं नाही किंवा विचारच नाही केला ह्या कर्म ह्या विषयाचा, असं म्हणणं म्हणजे डोळे मिटून मी गाडी चालवतो म्हणण्यासारखं आहे. साध्या वाचेचा हे खरं तर शक्य नाही. आपलं ते शरीर कर्म करतं म्हणून चाललंय असं समजा. कुणीतरी डोळे उघडे ठेवलेलेच आहेत. आपण म्हटले असतील तरी कोणीतरी उघडे ठेवलेले आहेत. काही वेळेला बाकीच्या लोकांनी उघडे डोळे ठेवलेले असतात म्हणून आपल्या गाड्या व्यवस्थित जातात, त्यातला प्रकार आहे. तेव्हा डोळे मिटून गाडी चालवतो म्हणण्यासारखं हे आहे. तर कर्माचा विचार मी करीत नाही असं कधी म्हणू नये. कर्माचा मी विचार करतो, करणं आवश्यक आहे. केला नसेल पण आता करीन असं म्हटलं तरी चालेल, पण एवढं तरी करावं. कारण चुकीची कर्म ही जशी डोळे मिटून गाडी चालू तर अपघाताला गाडी कारणीभूत होते तसं हे आहे. त्यामुळं चुकीचं कर्म अपघाताला कारणीभूत होतं, तसंच ते आपल्याला इकडे बंधनाला कारणीभूत होतं. गाडीत जसं चुकीचं झापड आली किंवा डोळे मिटले गेले तर अपघाताला कारणीभूत होतं. सावध असलेल्याला हा धोका नाही, तसं या बाबतीत आहे. म्हणून विचार केलेल्याला धोका नाही. आणि वरवर तात्पुरता असा विचार केल्यासारखा वाटतो तसाही करू नये असंही म्हणण्याचा आपला अभिप्राय आहे. अविचारानं कर्म करणं हाही एक वाटेत प्रकार आहे. म्हणजे काही वेळेला विचारच करीत नाही म्हणतात काही लोक. तर आपली संबंध दिलेली केवढी तरी एक शक्ती आपण फेकून दिल्यासारखं आहे. म्हणजे एखादी मोलाची सोन्याच्या अशी वस्तू द्यावी आणि तिची आपल्याला किंमतच होणे तसं म्हणल्यासारखं आहे. तसं तरी करू नये. अविचारानं कर्म करतो म्हणणं म्हणजे आता चाललंच आहे उदाहरण पुढे म्हणून चालवतो की नशापाणी करून गाडी चालवतो म्हणल्यासारखं आहे. अविचारानं कर्म करणं म्हणजे काय आहे आणि कशाला आमंत्रण आहे ते आपल्याला यावरनं लगेच करेल. म्हणून ती विचारपूर्वक करावी एवढं बरं. आता जेवढे आपला विचार सुचेल तेवढं होईल, ठीक आहे, पण विचारपूर्वक केलं एवढं नक्की. माझ्या विचारात त्रुटी असेल, कमी असेल, मला सगळं लक्षात आलं नसेल, अजून कितीतरी जगात विचार करायचा राहिला असेल, कोणी सांगणारं नसेल, काय असेल ते असेल, पण मी विचार करतो एवढं खरं. कारण दुसऱ्या बाजूने कर्म ही संधी आहे हे विसरू नये. तेच बंधनात टाकतं तेच मुक्त करताना मन जसं आहे बंधनात टाकतं मुक्त करतं तसं कर्म आहे आपल्या बाबतीत. तेव्हा ते एक संधी आहे, तो एक रिसोर्स आहे, एक मोठा स्रोत आहे. एवढं लक्षात ठेवा. आपल्या दृष्टीनं कर्म करण्याची संधी, सक्तीने संधी हा आपल्या दृष्टीनं एक मोठा रिसोर्स आहे. केवढा तरी एक स्रोत आहे शक्तीचा की कर्म करू शकतो म्हणून हे सगळं आहे. आपण जाग्यावर बसलेल्या माणसाची स्थिती आठवून बघा म्हणजे लक्षात येईल. साधं शरीराचं कर्म म्हणजे काय असेल. आपलं मानसिक पातळीवर चालू आहे सगळं. विचार करतोय मानसिक पातळीवर. शरीराने जाग्यावर बसलं तर किती मनुष्य परस्वाधीन होतो. त्यावर लक्षात येतं आपल्या की ही स्रोत म्हणजे काय आहे किंवा रिसोर्स का म्हणलं त्याला एवढा मोठा हे आपल्याला समोर येऊ शकतं. ज्या वेळेला मनुष्य कर्म करतो त्यावेळेला त्याचं मन वापरलं जातं. काय खर्ची पडतं आणि काय मिळतं असं तरी निदान कर्माच्या बाबतीत विचार करा. काय खर्ची पडतं आपलं मन खर्ची पडतं, बुद्धी खर्ची पडते, मेंदू खर्ची पडतो.
शरीर खर्ची पडतं, शरीराची शक्ती नाही का जात. काही उचलून एखादी घागर उचलून वर ठेवली तरी शरीराची शक्ती गेली. अशी तर आचाट अगणित कर्म करतो, लक्षात राहणार नाही एवढी कर्म चालू आहेत, तेव्हा शरीर शक्ती जाते. जर काही संबंधच असेल तर पैसा जातो, म्हणजे त्या पैशाचा काही संबंध असलेलं कर्म असलं तर पैसा जातो. चुकीचं कर्म असलं तर चुकीच्या ठिकाणी जाईल, उघडच आहे. त्यामुळे मन आहे, मेंदू आहे, बुद्धी आहे, शरीर शक्ती आहे, पैसा आहे, आपलेच जे संबंध आहेत त्यांची एक शक्ती आपल्याकडे प्रत्येक माणसाकडे असते, ती आहे. आणि दुसऱ्या बाजूनी आयुष्य जातं, कर्मामध्येच आयुष्य चाललंय ना. नाहीतरी आपण मोठे झालो म्हणजे काय, कोणी 25 वर्ष कर्म केली, कोणी 30 वर्ष केली, 50 वर्ष केली, 70 वर्ष कर्म केली, हा त्याचा अर्थ आहे. कशी केली ते माहिती नाही, विचारपूर्वक केली की नाही माहिती नाही, बरोबर केली की नाही माहिती नाही, हे माहीत नाही. पण माझं वय 70 वर्ष, याचा अर्थ 70 वर्ष मी कर्म करतोय असा होतो, असं लक्षात ठेवा. या बाजूनी त्याच्याकडे पाहावं. ते कर्माचं वय आहे, आपलं वय म्हणण्यापेक्षा कर्माचं वय आहे. आपण किती जगलो, 25 वर्ष, 25 वर्ष तुम्ही कर्म करतात, असं त्याचा अर्थ आहे. आठवून बघितलं म्हणजे पटेल ते. तेव्हा एका बाजूनी हे असं आयुष्य जाते, वेळही जातो त्याच्याबरोबर. तेव्हा हा चाललेला वेळ हे आपलं खर्ची पडते. एक दिवस मी कर्म करीत घालो तर एक दिवस आयुष्यातला गेलेला आहे, एवढं लक्षात ठेवायला लागत नाही. परत मागे नो रिटर्न, मागे नाही, नो पॉईंट ऑफ रिटर्न, रिव्हर्स नाही गाडी. त्यामुळं ते आहे. आता काय मिळेल ह्याच्यातून आपल्याला? सर्वसाधारण परिस्थितीतले बदल घडावे म्हणून मनुष्य कर्म करतो. त्याची सर्वसाधारण दिशा एवढीच आहे की परिस्थिती आहे काहीतरी, त्याच्यात काहीतरी बदल अभिप्रेत आहेत, त्याला ते व्हावेत म्हणून तो फार मोठं विचारपूर्वक नसलं तरी एवढं करतोच. अगदी साधं पाणी प्यालं तरी तहान लागली म्हणून पाणी प्यायला, एवढंच त्याचा अर्थ आहे. असं समजलं तरी परिस्थितीत बदल व्हावा, त्यात पुन्हा प्रगती व्हावी, सुखसोयी व्हाव्यात. आपल्याला जे अभिप्रेत असेल ते, कोणाला घरदार हवा असेल, कोणाला काय पैसा हवा असेल, काय सुखसोयी त्याला अभिप्रेत आहेत, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. निर्माण काय होतंय, जे खर्ची पडतंय ते पाहिलं तर निर्माण शास्त्र झाली, संशोधनं झाली, शस्त्रसुद्धा झाली, ज्याने आपल्याच कर्मांना आता धोका उत्पन्न केलेला आहे. कोणत्या क्षणी कर्म करण्याची शक्ती काढून घेतील अशी शस्त्र निर्माण झालेली आहेत, आणि कुठूनही कुठेही अशी. तेव्हा ही शस्त्र त्या कर्मातूनच निर्माण झाली. कर्म केली नसती तर तेवढी शस्त्र निर्माण झाली नसती. राजाचं सांगतात ना, तुम्ही माझ्याकडे साधूकडे गेला आणि विचारलं मी काय करू, आणखीन म्हणले तुम्ही काय करता, तर ते मला इतका राज्यकारभार माझ्या मागे आहे की मला रात्रीची झोप सुद्धा मिळत नाही. तेव्हा ते म्हणले आता एवढं करा, कृपा करून राज्यकारभार थोडा कमी करा, रात्रीची झोप घेत जा, म्हणजे प्रजेला शांतता होईल. पण काही वेळेला जादा राज्यकारभार झाला म्हणजे मग त्रास होतो, आपल्याला माहिती असेल. तर असं जे साधूचं सांगतात तशी अवस्था आहे. तर तसं हे शस्त्र निर्माण झाली, ही जादा कर्म करण्यातून निर्माण झाली. तसं हे आहे, शस्त्र निर्माण झाली, शास्त्र निर्माण झाली, काय धरणं झाली, काय विज्ञान झालं, काय म्हणाल ते सगळं कर्मातूनच निर्माण झालेलं आहे. तेव्हा खर्ची पडत आहे, कोणाचं तरी आयुष्य खर्ची पडत असेल, पण कर्म निर्माण झालेलं आहे, तिकडे एखादं धरण उभं झालेलं आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं काय ग्रंथ निर्माण झाले, संस्कृती, कला, काय जे असेल ते सगळं ह्या कर्मातूनच निर्माण झाले ना. मग त्याचा विचार केल्याशिवाय कसं चालेल? म्हणून हे कर्म, हे सगळे कर्माचे उपयोगच आहेत असं मी समजतो. उपयोगात तरतम असेल, कमी जास्त असेल, काही भलबुरं असेल, यातलं काही योग्य असेल, अयोग्य असेल, पण एक नक्की की हे कर्माचे उपयोग आहेत. काही खर्ची पडते आणि काही पदरात पडते आपल्या. ते आता खर्ची काय पडते आणि पदरात काय पडते, हा कर्माचे दोन बाजू आहेत, तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. जेव्हा कुठल्याही कर्माला किंवा कुठल्याही गोष्टीला एक गोष्ट दिली आणि दुसरी गोष्ट घेतली असा सरळ व्यवहार असतो, तेव्हा फारसे प्रश्न नसतात. एक कोय लावली आंब्याची, त्या आंब्याचं झाड आलं ना आंबे मिळाले, असा एक सरळ व्यवहार आहे समजा. तर काय खर्ची पडलं, एक कोय खर्ची पडली, काय आणली असेल लावून, काय आजच्या भाषेत कलम म्हणा, कलम लावलं केलं, तर कलम लावलं, आंबा आला, तिचे आपलं खर्ची पडलं काही आणि काही आपल्याला मिळालं. एक सरळ, त्यातल्या त्यात सरळ व्यवहार आहे. यात फार महत्त्वाचे प्रश्न आहेत असं वाटत नाही, पण आपण क्षणभर विचार करून बघा की इथंही खर्ची पडले, कोय खर्ची पडली, तिच्यासाठी काय कलम म्हणून खर्ची पडलं, काय असेल ते. तर मिळकत आंबा इतकं हे सरळ नाही आहे, कारण कोय पेरली, आजच्या भाषेत कलम केलं म्हणा, तर फळ धरेलच अशी खात्री नाही, धरलेलं फळ गोड असेलच अशी खात्री नाही, ते दरवर्षी येईलच याची खात्री नाही. असली आहे 2 वर्षांनी 3 वर्षांनी आंबा धरतो, आपल्याला माहिती आहे. एक साधा विषय चालला, एक कर्मातलं एक छोटंसं एक कण घेतला फक्त, तर ते अडचणी येईल, ते आणि 2 वर्षात नाही, 3 वर्षात नाही वगैरे. अनेक प्रकार आहेत, मोहर येईल, कीड पडेल. एक नुसता व्यवहार आपण ठेवलं, एक कोय खर्ची घातली नाही, एक आंबा पाहिजे, एवढं साधं कर्म आहे. एक काही खर्ची टाकलं आणि काही आपल्या पदरात पडलं, तर हे असं सरळ आहे का?
एक आंबा आला, झाड लागलं, मग वाटेत आहे ना अजून काहीतरी, असं काही कोणीतरी नाही एक आंबा घेऊन आला, असं थोडाच व्यवहार असतो. मध्ये झाड लागलं, ते वाढलं, त्याची चटणी करा, ते अमकं करा, ती पानं पडली. आता ते बघता आपण बाहेर पाला पाचोळा पडतो ते पानाचं, केर कोणी काढायचा, निर्माण झाले की नाही, घरातला केर आपल्याला निघताना पंचायत असते. तर त्यात आणखीन हे झाडं लावून ठेवलीत. आपण म्हणत नाही का काय काय वेळेला, म्हणजे काही काही लोक असतात बागेचे प्रेमी असतात, नाही असं नाही, पण अशी काहीतरी झाडं लावून ठेवतात, मग ते बाकीच्यांना व्याप होतो आणि तुमचं लक्ष नाही म्हणून ते येता जाता फक्त बाकीच्यांना झापतात, असं पण होतं. म्हणजे काय होत असेल ते होत असेल, पण एक कर्म सरळ आहे का असं की असं झालं आणि तसं झालं, तसं नाही होत. ते फळ द्यायच्या आधी ती पानं देतं, ती ह्याने त्या पानगळ होती त्याने ती पानं पडतात, काय मोडून पडतात होतात, लोक नेतात, ती ह्याच्या बाहेर वाढतात, कुंपणाच्या बाहेर वगैरे. तेव्हा पारिजातक सत्यभामांच्या हद्दीत आणि फुलं रुक्मिणीच्या अंगणात, काय कर्माचं होईल सांगता येत नाही. एक पारिजातक लावला तर त्याचं सरळ फुलं आपल्याला मिळेल असं काही नाही. फार त्याच्यात गोलमाल आहे. कर्म हा विषयच काय गोलमाल आहे आपल्याला. गहना कर्मणो गतिही असं जे म्हटलेलं आहे ते अत्यंत खरं आहे, ते अनेक अर्थाने आहे. तेव्हा आपण एक कोय पेरली किंवा लावली, कलम केलं आणि आंबा आला, इतकं सरळ का कर्माचा व्यवहार आहे. आपण पहा ना किती गुंतागुंत आहे. आता जाता जाता वाटलं तर म्हणतो, आपल्या लक्षात ठेवायला हरकत नाही, गुरुसुद्धा अनेक कलमं लावतात, कुठे सगळी धरतात की नाही, असं होतं की नाही, कुठे आंबे येतात, नाही फळ धरत. अशी किती महाराजांनी किती कलमं लावली असतील, तू किती धरली किती पोचले. महाराजांना विचारलं होतं ना, आपल्याला माहिती आहे सगळं इतिहास, मी काही त्यात जात नाही. तर ते याच्याऐवजी विपरीत फळं सुद्धा येतात. म्हणजे ते आंबा गोड नसतो, त्याला ती चव येईल असं नाही, हे कोय लावून कलम करून आपल्याला व्यवहारात दिसत नाही. तर गुरुचं त्यांचं काय होत असेल हा आपण, म्हणून गहना कर्मणो गतिही हे खरं आहे. म्हणूनच जास्तीत जास्त विचारपूर्वक कर्म करावे, एवढा याचा आपल्या दृष्टीने सारांश आहे. आता इथं वचनात जो कर्मविचार आहे तो का करावा लागला, तर कर्माचे अनेक दिशा त्या कर्माला आहेत हे आपल्या लक्षात आलं. एक कोय लावली तर पानं वाढली, एक कोय लावली तर कचरा वाढला, 4 दिवस नाही काढला ते खाली ते चिकाचे ह्याचे डाग सुद्धा पडतात. बघितलं असेल ज्यांच्याकडे फरशी वगैरे असेल आणि असा एखादा आंबा वगैरे असेल तर खाली ते खराब सुद्धा होते फरशी इथपर्यंत. साधं एक आंब्याचं झाड करतं जे तुम्ही केवळ आंबा मिळवण्यासाठी लावलेलं आहे, एवढा साधा व्यवहार आहे, फार काय कॉम्प्लिकेटेड शेअरची इन्व्हेस्टमेंट नाही आहे की काय झालं मार्केटमध्ये कोणा ठोक कळतच नाही आहे, असं नाही आहे. हे सरळ आंबा लावलेला आंबा याचा एवढा सरळ व्यवहार तर होत नाही. हो, मला सांगा काय कर्माचं होईल, आपण विचार करावा एवढं खरं. तेव्हा इथे जो कर्मविचार आहे त्यामध्ये कर्माचे अनेक अंग आहेत आणि अनेक उपयोग आहेत. ते मला आता वेळ नसल्यामुळे फक्त त्याच्या महत्त्वाचा उपयोग इथे जो म्हटला आहे त्याच्यावर मी फक्त काय जे भर द्यायचा तेवढा देतो. बाकीचा विचार आपण कराल अशी मला आशा आहे. काय आहे साधना, कशासाठी आहे, आपला स्वभावाचं विधायक परिवर्तन घडवण्यासाठी साधन आहे. मुळात साधनच मुळात कशासाठी करायची. आपण जर उत्तमच असतो तर आणखीन काय उत्तम व्हायचे, काही गरजच नाही. देवच होतं आपण, देवच जर असतो तर काही प्रश्नच नाही. देवानी काय साधना करायची तर काय करायचं, भक्ताची पूजा करतात म्हणतात फक्त, यापेक्षा काय नाही. तर आता आपण असं क्षणभर विचार करू, विधायक परिवर्तन व्हावं म्हणजे काय व्हावं, पुन्हा प्रश्न आहे ना. कारण प्रत्येकाला तर काय सगळं छानच वाटते, तर त्यामुळे तसं विधायक परिवर्तन म्हणजे काय, समजा गुरुना अभिप्रेत आहे ते, मुक्तीला कारण होतं ते, ईश्वराची जी इच्छा आहे त्याला अनुकूल आहे ते कर्म करायला तयार होण्यासारखी मनाची ठेवण किंवा साधन, ही साधन आहे खरं. म्हणजे जे आपल्याला म्हणायचं आहे तर ते असं की साधनेचं म्हणजे काय करायचं, तर ह्या 2-3 गोष्टी व्हाव्यात की ईश्वरीच्या इच्छेला अनुकूल आपल्याकडून कर्म व्हावीत. ती आपली सध्या कशी चालली ती आपण ठरवायची, पण ती ईश्वराच्या इच्छेला अनुकूल असावीत, गुरूंच्या इच्छेला किंवा आज्ञेला अनुकूल असावीत, मुक्तीला कारक असावीत. समजा गुरुबिरू बाजूला ठेवा, तरी सुद्धा आपली ती मुक्तता करवतात का आपल्याला बंधनात टाकतात हे आपण ठरवू शकतो ना. आपण एवढे जज आहोतच की स्वतःचे, तर आपण ठरवावं, काय हरकत नाही. पण हे सगळं करायला म्हणजे जाणीवपूर्वक करायला आपला स्वभाव कर्माला कारणीभूत आहे ना. मग स्वभाव कळायला लागेल. स्वभाव कसा आहे हे कळलं तर कर्म कसं होईल हे कळेल. एखादा स्वभाव आहे मग त्याचा तो स्वभावच आहे. आपण म्हणतो बडबडतात, आता नाही का बडबड त्यांचा स्वभावच आहे त्यांचा, म्हणत नाही का लोक, त्याचा स्वभाव आहे त्यांचा. तर तसं आहे ते, म्हणजे स्वभाव जर कळला तर कर्म कळेल काय आहे ते. तर कर्म बदलायचं तर स्वभावावर लक्ष पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वक आपल्याला तो जो स्वभाव आहे तो आपल्याला त्या कर्मावरून सुद्धा इकडे पाहत येतो. कर्म कसं आहे त्यावरून स्वभाव करतो. आता चोरी केली म्हटलं चोर आहे हे काय वेगळं, त्याचा स्वभाव सांगायची गरजच नाही, इकडून तिकडे कळतं.
इकडून इकडे कळतं. आपण कुठून बघायचं ते ठरवावं. पण एक नक्की की कर्माचा बदल घडवायचा असेल तर स्वभावाचा बदल आपल्याला हवा. त्याच्याशिवाय कर्मात बदल होणार नाही. आधी ज्ञान आणि मग परिणाम असं होईल. तेव्हा ज्ञान येईल, स्वभावाचं ज्ञान येईल आणि मग कर्मामध्ये जो बदल घडवायचा तो घडवता येईल. मला आठवलं म्हणून सोपं गोष्ट सांगतो की लहानपणी कोकणात असताना तिथे घाट आणि वळणं आणि याच्याशिवाय काय विशेष नाही. आपल्याला माहिती आहे, जे लोक तिथे राहिलेत किंवा जाऊन येतात त्यांना माहिती असेल. सतत आपलं डावीकडे, सतत उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. तो ड्रायव्हर काय होत असेल कोणा ठोक त्यांचं असं वाटतं. तर असं ते ड्रायव्हिंग चालतं. एसटी याची बाकी दुसरी वाहनं माहिती नाही कधी. तर त्यात बसलं की नेहमी वाटायचं की डावीकडे वळणाला गाडी डावीकडे वळली, उजवीकडे वळणाला लगेच टर्न उजवीकडे. आणि कसले टर्न्स आहेत तिथले आपल्याला माहिती आहे. आपल्याला एक घाट सेक्शन ओलांडायचं केवढं वाटतं, पण तिथे सगळे घाटच आहेत कोकणामध्ये. सगळे रस्तेच असे आहेत परिस्थिती की त्या घाटासारखंच सगळीकडे वातावरण आती आहे. तर ती डावीकडे बरोबर जाते गाडी. उजवी बाजूला रस्ता आला की गाडी आपोआप उजवीकडे जाते. आणि कातळ वगैरे असं जेव्हा भाग येतो तर त्यावेळी ती सरळ आपोआप जाते असं लहानपणी वाटत होतं. साधनेत सुद्धा लहानपणी तसंच वाटतं बरं का. तर त्यामुळे त्या जबाबदार ड्रायव्हर त्याचं आकर्षण वाटायचं. कारण त्यामुळे ते ड्रायव्हर वगैरे व्हावंसं वाटे बरं का त्यावेळेला लहानपणी. आपला हात निघाला विषय म्हणून सांगतो, गप्पा चालल्यात त्याच्यावर. कारण ते त्याच्या हातात स्टिअरिंग, इकडं बेल मारली तरी सत्याने चालू केली तरी चालू होणार. आणि ते हमखास सांगायचे, मी लहानपणी हे पाहिलेलं आहे की बेल मारली तरी सुद्धा स्टार्टर चालत नाही म्हणून सांगायचं की कंडक्टरने ओळखायचं. म्हणजे वास्तविक आता ते त्यांनी बेल वाजवायची, ह्यांनी गाडी सुरू करायची, त्यांनी बेल मारायची, ह्यांनी बंद करायची. पण मला त्यांची पॉवर जास्त वाटायची नेहमी. कारण ते स्टार्टर नाही चालत म्हणून सांगितलं की ते कंडक्टर एक दोघा चौघांना उतरा द्या धक्का. ड्रायव्हरच्या हातात काय पॉवर, चालवायची पण पॉवर आहे, लोकांना उठवायची पण पॉवर आहे. मला तेव्हा कळलं की मुकाट्याने मोठे मोठे पॅसेंजर उठायचे. आणि काय त्याच्याशिवाय एवढं ते जाणार कसं ते प्रवास, दुसरा मार्गच नाही. तेव्हा अशी ती सरळ रस्त्यावरून सुद्धा सरळ जाते अशी एक समजूत होती. पण नंतर कळलं, जेव्हा स्वतः गाडी चालवायला बसलो तेव्हा कळलं की अरे हे असं नाही आहे. त्याच्यामध्ये एक स्टेअरिंग जे आहे त्याचं काही वळवण्याचं प्रमाण आहे. ते जर वेळेत वळलं तर ठीक आहे. हो, पहिल्यांदा स्टेअरिंगवर बसलो माणसानं, तर जी बसली असतील त्यांना चांगलं माहिती असेल. म्हणजे माझ्या इतके ते कच्चे नाहीत, पण तरीसुद्धा बसल्या बसल्या माझी ती उजवीकडंच जायला लागायची गाडी. आपली बसली तरी हात धरले ते म्हणजे अहो वळवा, सरळ ठेवा, जाते तिकडे. इतकं हे स्वभावाचं आहे, दुसरं काही नाही. मला म्हणायचं काय आता तुम्ही बघा म्हणजे काय ते वास्तविक किती प्रमाण आहे. एवढंच ते गोल आहे गाडी, एवढी मोठी गाडी, त्याचं ती एवढंच चक्र आहे. पण ते किती प्रमाणात फिरवलं म्हणजे चाकं किती प्रमाणात फिरतात आणि चाकं किती प्रमाणात फिरली म्हणजे एवढी मोठी गाडी किती प्रमाणात फिरते हे तिथं बसल्यावरच कळतंय. म्हणून हे करूनच बघण्याच्या गोष्टी आहेत. स्वभावाच्या बदलण्याच्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही, बदलायला जाऊनच बघावं. तेव्हा ज्ञानानंतर नियंत्रण येतं. मला सांगायचा मुद्दा असा की ज्ञान झाल्याशिवाय माणसाला नियंत्रण येत नाही. त्याचं कारणच असं आहे की हे क्रम आहे ह्याच्यातला. तेव्हा घोडागाडी म्हणतात तसं कशापुढे काय हे आपल्या लक्षात यावं लागतं. तेव्हा हे बद्ध किंवा मुक्त करणाऱ्या स्वभावाचं सुद्धा असंच आहे. तो आता आपल्याला आपला स्वभाव छान वाटतो याबद्दल मला काय म्हणायचं नाही. त्याला एकच मार्ग आहे. म्हणजे काही ना जसं वाटतं की आपण छान आहोत, आता आपण छान आहोत म्हटलं तर काय त्याला काही चॅलेंजच असू शकत नाही. त्याला वाटतं ना तसं, मग ह्याला चॅलेंज एकच असतं, ते त्याला आरसा म्हणतात. तेव्हा कर्म हा स्वभावाचा आरसा आहे. मला ते म्हणायचं, आरशात पाहिलं की आता याच्यात कोण चांगलं वाईट हा प्रश्न नाही आहे, खरं काय आहे ते कळते की नाही हा प्रश्न आहे. स्वभाव खरा कसा आहे ते कळण्याशी संबंध आहे ना. तो चांगला असेल काय असेल ते असेल. एक वेळ रूपलावण्य अभ्यासिता नाही आहे आपल्याकडे म्हटलंच आहे ना, समर्थांनी म्हटलंच आहे. तर तसं ते एक वेळ नाही करता येणार, पण काय आहे ते कळेल ना. म्हणजे आपला जर भ्रम असेल म्हणून तर अनेक वेळेला ती लग्नाशिवायची माणसं राहतात आणि ती वर्षानुवर्ष. कट्टन वाटतं आपल्या जोडीचं हे नाहीच आहे काही जगामध्ये. ते दोघांनाही वाटतं मी कोणाला दोष देत नाही बाबा, आणि कोणी असलं तर क्षमा करा. तर त्यांना ते वर्षानुवर्ष तसं वाटतं की माझ्याला मॅच नाहीच आहे. असं करत करत मॅच नाहीच आहे म्हणून किती वर्ष जातात आणि मग शेवटी जे असेल ते मॅचच आहे म्हणून समजून झालं. आता ते बाकीच्यांना कळतं आता काय मॅच आहे काय नाही. तर आता हे आपला स्वभाव कसा कळायचा, आपली कर्म पाहावीत म्हणजे कळतं. तेव्हा मगाशी जे म्हटलं आपल्याला की कर्म हा आपल्या स्वभावाचा आरसा आहे. तर आपल्याला आपल्या रूपाची कल्पना हवी सुद्धा आपण आरशात पाहतो, ठीक आहे.
गडाक पडला, कुठे काय झालं, तर आपल्याला लगेच कळतं की बा ठीक आहे, पुसून टाकेल मनुष्य, तोंड धुवेल, काय असेल ते करेल, तर हरकत नाही. ते जसं त्यांनी व्यवहाराने शरीराच्या बाबतीत करता येतं, तसं कर्मांच्या ह्या स्वभावाच्या बाबतीत कर्मांकडे पाहून करता येतं. तर कर्मात त्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणून कर्म हा स्वभावाचा आरसा आहे, फक्त तो खऱ्या स्वभावाचा आरसा आहे. मात्र आरशात सुद्धा पाहून मी स्वतःला चांगलं म्हणू शकतो असं पण आहे, तर ते जरा थोडं धोक्याचं आहे, ते बाजूला ठेवा, म्हणजे विचार करून बाजूला ठेवा, आपल्याला काय त्यात जायचं नाही आहे. पण आरसा काय करतो काम, रूप आहे तसं दाखवतो, हे त्याचं काम आहे. म्हणून ते रूप दाखवतो, तो बदलीत नाही. आरशात बघितलं म्हणून मनुष्य बदलत नाही, आरशात बघितलं म्हणजे कसं आहे ते कळतं. पॅथॉलॉजीचा रिपोर्ट सर काय आहे, इओसिनोसिटी वाढल्या, काय सर वाढला, एवढंच दिसत, तो सर त्यांनी कमी येत नाही, त्याला औषध घ्यावं लागतं. तर तसं हे नामाचं, आज्ञापालनाचं, कशाचं जरी औषध घ्यावं लागतं, तेव्हा स्वभाव बदलतो, त्याशिवाय बदलत नाही. त्यात नुसता पॅथॉलॉजिकल रिपोर्ट आहे, तसा तो आरसा आहे. तर आरसा आपला स्वभाव दाखवेल कसा आहे ते. तेव्हा आपली जी कर्म आहेत तर ती कशी आहेत, तर आता ती हे आता कशी सांगणार आपण. आता इथेच आता जपालाच बस, इथून सुरुवात 2 उदाहरणं घेऊन विषय आपल्यासमोर ठेवतो, बाकी कर्म आपण तपासून पहा. तर आपण आता इथे समजा की जपाला बसले आहोत, आधीपासून बसलेले आहोत, हे महत्त्वाचं. तर आधीपासून बसलेले आहोत, मग नंतर कोणीतरी जागा भरायला लागली की कोणीतरी येऊन बसतं. मग ते आलं की ते आता जागा संपत आले असलं तर तो म्हणणारच, बरं आपल्याला आपण जे काय पिशवी आपल्याबरोबर आणलेली आहे, आपण जितकी साधनेमध्ये बसणं महत्त्वाचं आहे तितकं पिशवीला सुद्धा जागा असणं महत्त्वाचं आहे, असं कधी वाटतं. काय करायचं होतं त्याला वाटतं तसं, किती पण साधनेला बसल्यासारखी तिला पण जागा पाहिजे असं वाटतं. काही गरज नाही खरं म्हणजे, पण आपलं स्वभाव दर्शवतात ना कर्म आपली, तर त्याला पण जागा पाहिजे असं वाटतं. तर त्यामुळे ती काही ते हलवत नाही. आणि ती माणसं म्हणतात आज जरा सरकून घ्या थोडं, आता दिसते ही पिशवी आहे, पिशवी काय पिशवी साधनेला नाही बसली, असेली कदाचित बसलेली, आपल्याला काय माहिती. तर ते जे काय आहे त्यावेळेला मग असं वाटतं की इथंच कशाला ह्यांनी बसायला पाहिजे, मी आधीपासून बसले, हे नंतर आले, म्हणजे माझा जप जास्ती नाही का झालेला खरं म्हणजे माझा वशिला महाराजांकडे जास्त खरं म्हणजे. तर ते मला हलवून पुन्हा सरकवून पुन्हा बसणार म्हणतात, म्हणजे हे बरोबर आहे का खरं म्हणजे. तर आणि त्यात पुन्हा असं वाटतं तिकडे जागा दिसते आणि तिथे का बसू नये, इथंच का बसा, म्हणजे एक कर्म सरकतात. नाही असं नाही, आपले लोक चांगले सगळे, म्हणजे आपल्याबद्दल काय म्हणायचं नाही, मी जनरल सांगतोय, सगळे कुठल्याही बैठकीतलं एखाद्या सांगतो तर सरकतात, लोक सरकतात. पण हे सगळ्या हालचाली स्वभावाच्या होऊन मग नाईलाजाने त्याच्याकडे रागारागाने बघून मग सरकतात. पिशवी मांडीवर घेत नाहीत मात्र ते सोडून. तर त्यात सुद्धा असं वाटतं की नाही माझी सिनियरिटी आहे, मी 5 मिनिटं आधी, आता 5 मिनिटं आधी येऊन ते जपाला बसलेले असतील, पण ते आधी आले ना शेवटी, आता ते 1 तास आधी आल्यासारखे वागतात, त्याला काय करायचं. आता हे आपलं आपण ठरवा. म्हणजे कर्माचं काय असतं, कर्मावरून स्वभावावर कसा प्रकाश पडतो हे मी आपलं एक छोटंसं उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. आपण विचार करून बघा की आता त्याच्या अडचणी आपल्याला माहिती आहेत का, जो उशिरा आला तो, त्याच्यामागे काय व्याप आहेत माहिती आहे का, तो काय करून आला, कुठून किती कामं करून आला, कसा पळत आला ते आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. आपण बसलो ठीक आहे, 5 मिनिटं आधी बसलो, तासभर आधी बसलो, काय असेल ते असेल, पण कदाचित ती पण अडचण असेल आणि खरीच जर जागा असेल तर सरकेल. म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टींचा विचार त्यावेळेला मनात येत नाही, आपला स्वभाव तो करायला तयार नाही. मग मला भगवंताचा विचार कसा करणार मला सांगा. मला ज्याला दुसऱ्याचा विचार जमला नाही त्याला भगवंताचा विचार जमेल यावर माझा काही विश्वास नाही. आपण बघा, कारण माणसात भगवंत आहे ना, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंतना, आपण ते लिहून लावलेलं असताना मग मला निदान एवढा तरी विचार सुचावा की ह्याच्या अडचणी मला माहिती नाही, तो कदाचित हाबडे करून, तो उशीर होऊन, काय काम करून असा पळत आला असेल तर माझं सरकणं माझं काम आहे. अशा वेळेला मी शक्य आहे म्हणून तुम्हाला काही उचलून बाहेर जाणं, मी तिथं बसतो असं कोण म्हणते का, मला एक सुद्धा म्हणत नाही. असं तुम्ही फक्त जरासं इकडे तिकडे करून घ्या म्हणतो, एवढंच, यापेक्षा काही नाही. मग हे स्वभाव करायला तयार आहे का, म्हणजे आपला स्वभाव काय आहे ते कळतं. म्हणून कर्म करताना आपण ते किती आनंदाने करू शकलो, किती चटकन ही जी काय क्रिया करायची, कर्म करायचं ते मी किती चटकन करू शकलो यावर कळेल आपला स्वभाव कसा आहे ते. तो आरसा आहे. त्या क्षणी मी ज्या आनंदाने सरकेन ते आनंदाने पण सरकू शकतो, त्रासाने पण सरकू शकतो, नाईलाजाने सरकू शकतो, रागानं बघून सरकू शकतो, त्याला दुसरीकडे बोट दाखवू शकतो, सगळं करू शकतो. इतके मार्ग आहेत, हे सगळे माझा स्वभाव दाखवतात. सरकण्याची क्रिया फक्त कर्म एकच आहे, साधं. आता कर्माचा उपयोग आता इथे जे म्हटलेलं आहे खऱ्या स्वभावाचं दर्शन घडवणं आहे. तेव्हा हा कर्माचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे. तसा विचार केला तर कर्म तर करावंच लागेल, कर्माचे परिणाम म्हणून काही होईलच, ते बरोबरच आहे. पण खरा उपयोग काय आहे की तो आपला स्वभाव दाखवतो. मग आपले स्वभाव असे तऱ्हेनं कळू शकतात आणि खऱ्या स्वभावाचं दर्शन
हे अशा तऱ्हेनं नाईलाजानी का आनंदाने काय ते सरकण्यामध्ये आहे, ती क्रिया आहे. तर यातून शिकलो तुम्हाला नक्की माझा स्वभाव मला कळेल, माझ्या अडचणी मला कळतील, दूर करणारा मीच आहे, सहाय्य करणारे गुरु आहेत, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. काय महाराज आहेत, आपल्याला जे कोणी श्रद्धा असेल ते आहे. मी हे एक उदाहरण इथलं घेतलं किंवा एखाद्या सामाजिक ठिकाणचं घेतलं, घरातलं घ्या, माझं त्याच्याबद्दलही म्हणणं नाही, मी 2 फक्त हे देतो आणि जातो पुढे. की काय समजा स्वयंपाक झाला, हाक मारली की झालेलं आहे, जेवायला बसायचं आहे. तर आता हाक मारली की मनुष्य आला, जेवायला बसला, सुरुवात लगेच. इतर माणसं कोण आहेत, त्यांचं जेवण झालं आहे का, ती बसणार आहेत का, बरोबर आहेत का, कुणी केला स्वयंपाक, त्याचं जेवण झालं का, बाजूला बसलेत तर त्यांनी सुरू केलं का. एक साधी जेवायला बसण्याची क्रिया आहे, ही आपला स्वभाव दाखवते. आला, आपलं जेवायला सुरुवात केली, जेवण झालं, पोट भरलं, निघून. बाकीचे जेवले न जेवले, ते आधीपासून उपाशी आहेत, तुमची वाट बघत होते, तुम्ही बसल्यावर बसणार होते, काय 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 किती प्रकार असू शकतील जगामध्ये. पण हे पण असू शकतं, कल्पना म्हणून मी सांगतो, कोणी काय कसलं काय करू नका. पण सांगतो, ज्यांनी स्वयंपाक केलेला आहे त्यांनी समजा स्वयंपाक झाला, आपलं पान वाढून घेतलं, व्यवस्थित जेवले वेळी सगळे करून झोपून टाकलं. तुमचं झालं की जेवून घ्या, आवरून ठेवा म्हणून सांगितलं. करू नये असलं काही, पण सांगितलं. काय आता बायका स्वयंपाक करतील असं पुरुष स्वयंपाक करतात, त्यामुळे कोणीही हे करू शकेल. समजा असं झालं सुद्धा, तर आपल्याला काय वाटेल मला सांगा, प्रतिक्रिया काय राहील. स्वभावाचं दर्शन होतं ना आपल्या कर्मातून, मग तेच त्या कर्मातून होतं. ज्या वेळेला आपण येऊन आपलं जेवण निघून जातो त्यावेळेला हे दर्शन होतं. तेव्हा आपल्याला महत्त्वाचा हा उपयोग आहे. सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा, कर्माची संधी आपल्याला आलेली आहे. तर आपल्याला स्वभावाचं दर्शन घडायची रोज संधी आहे, आपण ती घ्यावी. नाहीतरी आपल्याला हे बदलायचं. क्षणभर आत्ताचं उदाहरण घेतलं, क्षणभर पुढे चालवतो आपण, 1-2 मिनटं द्या, एक क्षणभर पुढे चालवतो की खरं मला सांगा की ते ज्यांनी अन्न जो येतो आणि जेवायला बसतो की नाही, ते काय आमच्यासारखा, तो येऊन बसतो, बराबरा जेवतो, आपलं सगळं जेवण झालं की निघून जातो. तर ते बाकीचे जेवले का नाही, केलं कोणी काय, त्याला काही विचार नाही समजा असं. तर त्याला काय वाटतं, मी मिळवतो, बरोबर आहे, तू मिळवतो, खरं आहे. मग जो शिजवतो त्याचा हक्क आहे की नाही काहीतरी त्याच्यावर. मग मिळवणाऱ्याचा हक्क आहे का शिजवणाऱ्याचा आहे, यातल्या आधी कोणाचा आहे, हे सगळं जर आपण विचार करणार असू, तर आपली जर एकदा बुद्धीच चालवायची असेल तर परमार्थामध्ये बुद्धी चालवायला अजिबात अडचण नाही. फक्त शेवटपर्यंत चालवली पाहिजे एवढी परमार्थाची अट आहे, बाकी काही नाही, ती शेवटपर्यंत चालवावी. मग अन्नावर खरा अधिकार कोणाचा आहे, जमिनीचा आहे. पुढे पुढे जाऊ ना आपण, मधल्या स्टेप मी घेत नाही, कारण वेळ नाही. खरा अधिकार कोणाचा आहे, पंचमहाभूतांचा आहे. पाणी पडलं ते जमिनीवर पडलं म्हणून ते उगवून आलं म्हणून आज खातो. नंतर काय खातो मला सांगा. पाऊस जेव्हा गेला होता, ओढ दिली, तेव्हा आपण आकाशाकडे डोळे जाऊन बघितलं की नाही, मोठमोठ्या मंडळींनी जाऊन तिथे पांडुरंगाला प्रार्थना करून आरत्या केली की नाही, की बाबा पाऊस पडू दे, पाऊस पडू दे. म्हणजे मग हक्क कोणाचा आहे त्याच्यावर. मग तसं म्हटलं तर जमिनीचा आहे, म्हटलं तर पाण्याचा आहे, पंचमहाभूतांचा आहे, आणि म्हटलं तर ह्याचा नियंता कोण आहे, त्याचा आहे खरा. मग देवाला नैवेद्य दाखवलं का याची आपण चौकशी केली का जेवण्यापूर्वी. कमी आलो आणि जेवायला बसलो, इथे स्वभावाचं दर्शन होतं. म्हणलं दर्शन झालं तर इथे भगवंताचं सुद्धा दर्शन होतं. जेवायला बसलेल्या ताटावर सुद्धा माणसाला भगवंताचं दर्शन होईल. जर स्मरण झालं की हे कोणाच्या कृपेचं अन्न आहे, तर त्याला कृपेचं स्मरण झालं की भगवंताचं स्मरण झालं. इतका स्वभाव परमार्थ आहे, तो कर्मातून मिळेल आणि कर्मात स्वभावाचं दर्शन होतं हे आपण लक्षात ठेवलं तरी सुद्धा होईल. मग कृतज्ञतेने जीव, मग सगळे विचार आपोआप येतील. म्हणून कर्माचा जो महत्त्वाचा उपयोग आहे खरा स्वभाव दाखवायचा, तर खरा स्वभाव आणि कर्म याचं नातं आपण ओळखूया. म्हणजे आपली दैनंदिन कर्म पालटतील. आणि महाराज म्हणायचे ना की देव देवघरात ठेवू नका, देव्हाऱ्यात ठेवू नका, तो व्यवहारात आणा. तर तसा तो व्यवहारात येईल, कारण कर्म व्यवहारात आहेत. तिथे जर आपल्याला हे स्मरण झालं असेल तर आपल्या डायनिंग टेबलवर सुद्धा देव येईल. इतकं ते शक्य आहे. आपल्या पाटावर सुद्धा देव समोर बसलेला असेल, कारण त्याचं स्मरण झालेलं आहे, त्यामुळे तो हजर आहे. तर जिथं स्मरण आहे तिथे भगवंत आहे. मग हे कोण स्मरण देईल, नाम देईल, आपण ते घेऊ आणि विचार करू जोडीला, म्हणजे काम होईल. एवढं आपल्यासमोर ठेवतो, थांबतो, बाकीचा विचार आपण करा.
हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी, देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण, देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी, काय हो उतराई तया सद्गुरूच्या पायी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.